लहान पिल्लांची जास्त प्रमाणामध्ये मरतणूक होते म्हणून शेळीपालन बंद करायचा विचार करतायत. तर हो मित्रांनो, तुमचं देखील खरं आहे की लहान पिल्लांची जर जास्त प्रमाणामध्ये जर मरतणूक होत असेल तर शेळीपालन व्यवसाय बंद करण्याचा हा विचार आपल्या मनामध्ये जास्त येतो. कारण जो पूर्णपणे नफा असतो तो लहान पिल्लामधून भेटतो आणि आपण तो शेळीपालन व्यवसाय बंद करायला बघतो, कारण की आपल्याला नफा तो भेटत नाहीये. तर नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर आवड गोट फार्मचा सर्व वडोले खुर्द, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. तर मित्रांनो, आपण गेल्या 2 वर्षापासून शेळीपालन व्यवसाय करतो आणि त्या संदर्भात आपण YouTube वरती जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत, जेणेकरून लहान पिल्लांची जी मरतणूक होते ती मरतणूक झाली नाही तर पाहिजे. तर मित्रांनो, आपले YouTube आयडी आहे आवडगोट फार्म 491. तर मित्रांनो बघा, इंस्टाग्राम देखील आपली आयडी आहे आवडगोट फार्म 491. तर मित्रांनो, आपण इंस्टाग्राम वरती नेहमीप्रमाणे मध्ये व्हिडिओ सोडतो आणि सर्वांपर्यंत शेळीपालनाच्या संदर्भात माहिती पोहोचवतो. तर मित्रांनो बघा की लहान पिल्लांची मरतणूक झाल्यामुळे आपल्याला शेळीपालन व्यवसाय हा परवडत नाहीये, कारण की जो नफा निघतो तो पूर्ण शेळीपालनामधून निघतो. एका शेळीला 2 जर पिल्लं झाले तर त्या 2 पिल्लांची मरतणूक झाली तर मित्रांनो आपले 7 महिने व्यर्थ जातात, कारण की जो पूर्णपणे नफा असतो तो आपल्याला नफा 1 रुपया राहत नाही, उलट आपला तोटा होतो. तो कसा होतो की 5 महिने शेळीचा गाभण का आणि 2 महिने भाकर का, हे 7 महिने आपले व्यर्थ जातात. त्याच्यामध्ये दररोजचा चारा लागतो, दररोजचा खुराक लागतो आणि त्यानंतर मेडिसिन लागतं, हे आपलं पूर्णपणे व्यर्थ जातं. तर मित्रांनो बघा, आपण ह्या संदर्भात लहान पिल्लांची 0% मरतणूक करायची ह्या संदर्भात आपण माहिती घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो बघा की 4 दिवसाच्या पुढचे आणि 20 ते 22 दिवसाच्या आतमधले पिल्लं जी जास्त प्रमाणामध्ये मृत्यू होतो, त्या पिल्लाला काय झालं हे देखील कळत नाही. तर मित्रांनो, त्यांचा मृत्यू कशामुळे होतो आपण ही सर्वात आधी माहिती बघणार आहोत की त्यांचा मृत्यू झाला नाही पाहिजे, कशामुळे होतो त्याचा आपण लक्ष देऊन तशी प्रोसेस केली पाहिजे. पिल्लांना त्या दुखण्याला बळी पडणार नाही आणि जरी पडले तर त्याच्यामधून रिकव्हर लवकरात लवकर कसे केले पाहिजेत आपण तेही देखील लवकरात लवकर माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो बघा की 4 दिवसाच्या पुढचे 20-22 दिवसाच्या आतमधले जे पिल्लं असतात त्यांना दूध तुम्ही डायरेक्ट त्यांच्या आयपीशी सोडून देतात. त्यांना दूध किती पिलं पाहिजे याचं प्रमाण नसतं, कारण की त्यांना समजूनच नसते तेवढी दूध किती पिलं पाहिजे. तर त्याच्यानंतर लक्षणं काय दिसतात की दारू पिल्या माणसासारखे पिल्लं खाली पडतात, 4 तास इकडं तिकडं तोल जाऊन पिल्लं खाली पडतात आणि त्यानंतर 24 तासामध्ये किंवा 48 तासाच्या आतमध्ये त्या पिल्लांचा मृत्यू होतो. तर बघा मित्रांनो, ते कशामुळे होतं. तर मित्रांनो बघा, त्या पिल्लांना दूध प्यायचा अंदाज नसतो, किती पिलं पाहिजे आणि किती नाही पिलं पाहिजे. 4 दिवसाच्या पुढची आणि 20-22 दिवसापर्यंत त्या पिल्लांची खूप लहान लेकरांनी काळजी घ्यावी लागते. तर त्यामध्ये आपण कशी घेणार आहोत, तर 4 दिवसापासून तर 20 दिवसापर्यंत आपण त्यांना फक्त 20% दूध पाजायचंय. त्यांच्या पोटावरती अंदाज घ्यायचाय की त्यांना फक्त 20% दूध पाजायचंय. 20% दूध पाजल्यानंतर पिल्लं त्या दुखण्याला बळी पडत नाहीत. आता बघा की दिवसातून लहान पिल्लं असल्यामुळे त्यांना भूक जास्त प्रमाणामध्ये लागते. तर तुम्ही ते पिल्लं दिवसातून 4 टाइम पाजू शकता, ते फक्त उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये 3 टाइम जरी पाजले तरी देखील काही हरकत नाहीये. तर मित्रांनो बघा की 20% दूध पाजले तर ही पिल्लं त्या आजाराला बळी पडतात, त्या दुखण्याला बळी पडतात. तर त्याच्यामधून रिकव्हर कसे केले पाहिजे. मित्रांनो, ते दुखणं जे आहे ते 2 टाईपचं आहे. ते दुखणं 2 टाईपचं असं आहे की ते पिल्लांची एक तर संडास खटकपणे बंद होते, तर काही पिल्लांना संडास होते पण ते दुईचे दुखणे सारखे असतात. कसे की ते दारू पिल्या माणसासारखे इकडं तिकडं तोल जाऊन खाली पडतात, त्यानंतर 3-4 तासामध्ये पाय सोडून देतात, मग मान सोडून देतात आणि मग त्याच्यानंतर अगदी 7-8 तासामध्ये त्या पिल्लांचा मृत्यू होतो. काही काही पिल्लांचा 2-2 दिवस देखील मृत्यू होत नाही, तर पडत राहतात. तर त्याच्यामध्ये आपण कसा इलाज केला पाहिजे, ते पिल्लं कसे वाचवले पाहिजेत आपण अशी माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो बघा, ज्या पिल्लांची संडास खटकपणे बंद झाली आहे त्या पिल्लांना काय केलं पाहिजे. त्या पिल्लांची सर्वात आधी आपल्याला ताप चेक करायचे. त्या पिल्लांना ताप जर 101च्या पुढं जर असेल तर लहान मुलांचं तापीचं औषध पॅरासिटामॉल हे दिवसातून 3 टाइम 4-4 ml ते औषध द्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर ते पिल्लं संडास बंद का झाली आहे त्याची, तर बघा ते जे दूध जास्त प्रमाणामध्ये पिलं आणि त्या पिल्लांच्या पोटामध्ये त्या दुधाच्या गाठी तयार होतात. त्या गाठी कशामुळे तयार होतात, आपल्या 2 गोष्टीची काळजी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 3 गोष्टीची काळजी घेते. एक पहिली म्हणजे त्याला फक्त दररोज 20% दूध पाजायचं. दुसरी गोष्ट म्हणजे त्या पिल्लाला माती खाऊन द्यायची नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ते पिल्लू उन्हामध्ये बसलं नाही पाहिजे. उन्हाचा फटका डायरेक्ट त्याच्या पोटामध्ये पडतो, त्या दुधावरती पडतो, त्याच्या गाठी तयार होतात. कवच कातडा असल्यामुळे त्याचा डायरेक्ट रिझल्ट त्या दुधावरती पडतो, त्याच्यामुळे त्या गाठी तयार होतात, त्याचे जुलाब पूर्णपणे बंद होतात. तर आता बघा, त्या ज्या गाठी फुटल्या कशा पाहिजेत, त्या गाठी फुटण्यासाठी सोपा इलाज आहे. आपला खता सोडा असतो का खायचा, तो खता सोडा 1 चमचा घ्यायचा, 20 मिली पाणी घ्यायचं आणि मेडिकल मधून ORS नावाची पुडी भेटते 20 रुपयाला,
ती पुडी घ्यायची, ती पुडी अर्धी कालायची 20 मिली पाण्यामध्ये सेपरेट कालायचं आणि दर 4 तासाला 4 ml त्याला ते द्यायचं, खतासोडा पण आणि ORS पुडी पण. आणि त्याच्यासोबत 17 ते 18 तास त्या पिल्लाला दूध पाजायचं आणि पूर्णपणे दूध खटक करून टाकायचं. कारण ते जे दूध पाजलं तुम्ही तर ते पिल्लू दूध प्यायल्यानंतर त्याच्या देखील परत गाठी तयार होतात. त्या पिल्लांचं नरडं जे कोरडं पडतं त्याच्यासाठी तुम्ही 1-2 घोट पाजू शकता त्याला, ते बी दिवसातून फक्त 3 टाइम 1-2 घोट पाजायचे, नरडं कोरडं नाही पडलं पाहिजे म्हणून. आता खतासोडा आणि ORS जी पुडी पाजल्याने त्याला काय होतं की त्याच्या बोटामधल्या ज्या गाठी तयार झाल्या त्या फुटून जातात आणि पिल्लू जुलाब करायला लागतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या की त्याचबरोबर पिल्लांची फर्स्ट टाइम म्हणजे ताप चेक करायची. जर ताप असेल आणि तापीचं औषध नाही दिलं तर पिल्लू रिकव्हर होणार नाही. याच्यामध्ये घाबरण्याचं काही अडचण नाही, पिल्लू रिकव्हर होतं. आपण Instagram वरती देखील व्हिडिओ बनवले आहेत, त्याच्यावरती आपण कमीत कमी 200हून अधिक पिल्लांचा बळी वाचवलेला आहे. तर आता बघा, दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे पिल्लांना संडास होते पण दारू पिल्या माणसासारखे तोल जातात. तर मित्रांनो बघा, ते याच्यासाठी ताप चेक करायची. ताप असं तर पॅरासिटामॉल औषध आहे, ताप नसं तर त्याला हे जे लिक्विड द्यायचं आहे. हे जे लिक्विड पाहू शकता तुम्ही, याचा फोटो मी Instagram वरती अपलोड करतो, YouTube वरती देखील अपलोड करतो. हे पाहू शकता तुम्ही, इवामॉक्स हे जे लिक्विड आहे याच्यामध्ये 2 प्रकारचं हे येतं. हे बघा, या काचीच्या बॉटलमध्ये पावडर येते, याच्यामध्ये पावडर येते, तर याच्यामध्ये एक पाण्याची पुडी येते. ते म्हणजे प्लॅस्टिकची बॉटल असते छोटी, त्याची 15 मिलीची किंवा 30 मिलीची त्याच्यामध्ये पाणी येतं. तर ही निम्मी पावडर घ्यायची आणि ते निम्म पाणी घ्यायचं, ते दोन्ही मिक्स करून दर 4 तासाला त्याला 4 ml हे इवामॉक्स जे लिक्विड द्यायचं. याने काय होतं की ते पिल्लांचं दूध वगैरे साठलेलं असतं ते जुलाब जास्त प्रमाणामध्ये करायला लागतं आणि पोट त्याचं साफ होऊन जातं आणि ते अगदी 3-4 तासामध्ये ते पिल्लू रिकवर होतं. पण ज्या पिल्लांची संडास खटकपणे बंद झाली आहे त्या पिल्लाला खतासोडा द्यावा लागतो. त्या पिल्लांना रिकवर होण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 तासाचा वेळ लागतो. तर मित्रांनो, हे दिल्यानंतर काही घाबरण्याचा प्रयत्न नाहीये. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या पिल्लांची संडास खटकपणे बंद झाली त्या पिल्लांना 17 ते 18 तास दूध पाजायचं नाहीये. खटकपणे दूध त्यांचं बंद करायचंय आणि त्यांची ताप चेक करायची. ताप जास्त, तापीचं औषध द्यायचंय. त्यांना गार हवा लागली नाही पाहिजे म्हणून ते पिल्लं कुठेतरी बाजूला दडपून टाकायचे. दडपून म्हणजे झापाखाली ठेवू शकता किंवा कोंडीमध्ये ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर ही प्रोसेस केल्यानंतर एकही पिल्लांचा मृत्यू होत नाहीये. सगळ्यात आधी तुम्ही ताप चेक करा, त्याच्यानंतर त्याला जुलाब होतात की नाही हे चेक करा. त्याच्यानंतर मी जसं सांगितलं तसं करा, तुमच्या एकाही नागाची अशी मरतणूक होणार नाही. तर मित्रांनो, असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, शेळी पालनच्या संदर्भात, चाऱ्यांच्या संदर्भात असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवड गोट फार्म आयडीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.